म्हणून तीन गोष्टी ध्यानात ठेवा. तीन गोष्टी ध्यानात ठेवा. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. तर काकडा. महिला मंडळ तीन गोष्टी जपून वापरा. महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा, घरात वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. पहिली गोष्ट, पाण्याचे कॉक सतत बंद ठेवा, लागेल तेव्हा घेत जा. पहिला हंडा दुसऱ्या मजल्यावर घिजायपर्यंत खाली नळ चालूच होती. खरं म्हणे मी पट्टी भरी ती, तुझ्या घरातच घे ना नळ सेपरेट. का आला नगरपालिका अवलंबून राजी, तो नवरा लई नोटावाला येतं. एक, पाणी जपून वापरा, गरज आहे की नाही बोला. दोन, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्याचा आधार करायला शिका. तू काय तिकडून 5-7 8 12 तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. आणि तुला सासू सासऱ्याचा बोलायचं काही राईट आहे नाही. तुझा सेपरेट खिलारी आहे, तू त्याचं सांभाळायचं. तुला दुसऱ्याला बोलायचं काय अधिकार आहे? ऐ ऐ सासूचा तुझा काय संबंध येतो बोलायचा? तू कोण सासूची? ऐ ऐ तू कोण आहे सासूची? तो नवऱ्यापुरतं तो पाहायचं, तुला इकडे बोलायचं का? नवऱ्याची. तुम्हाला पाहिजे त्या गोष्टी देण्याची जबाबदारी कोणाची आहे? नवऱ्याची. तुमच्या अंडर कोण आहे? तुमच्या पुऱ्या कानाखाली कोण येईल? नवरा. मग तुम्हाला सासऱ्याला बोलायचं काय अधिकार? काय अधिकार काय? तू लायसन घेऊन आली तिकडून? ऐ ऐ बचत गट काढी ती, सासरा उपाशी मारी ती. खरंय का खोटं आहे? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं, आज खरं, उद्याही खरं. मी मरल ना महाराज तरी तुम्हाला आपलीच आठवण येईल. एक, तरुण मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. माझा टेलपणा करायला वापरू नका. दिवस फिरलेत. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लात आणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो. अंगातली ताकद माळकऱ्यांच्या टिंगल्या करायला वापरू नका. अंगातली ताकद दंगली करायला, मोर्चे काढायला, टपऱ्या पेटवायला, आंदोलन करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला, गोठ्यातल्या गाईची सेवा करायला, घरातल्या आईची सेवा करायला, भारत मातेची सेवा करायला वापरा. आता हे दंगली बिंगली करायचे दिवस गेले. आता 15 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1 काम करते. नंबर 1. आता 100% जनता CC कॅमेरे ते. जर कधी क्लिप मध्ये दिसला ना तू टपरी बिपरी पेटवताना, अशी खुटी गुतन तुझ्या. खुटा उपटन पण खुटी निघायची नाही. ओ 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि ठकाला अटक भेटल्याशिवाय राहत नाही. 3 कॉलेजच्या अवलादी मोटरसायकलवर चालल्या, बिनबापाची अवलाद. 90 हाणल्या जोरात आणि ट्रकवाल्यानं हॉर्न वाजवला. काय चुकील ती की त्यानं? पण ही बापाची अवलाद, बिनबापाचे हे, यांनी त्याची गची धरून ओढलं, त्याला दिले 2 ठेवून. आता तो आपल्या भागात होता म्हणून त्याच्या भागात जाऊन डिरिंग कर ना, कर ना. पण तो काय कच्चा नव्हता, तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढले तिने बी. ही उतरले म्हणत आईला गुडघे नाही राहिले. गरीबाला तरस देण्यासाठी, कोणाची मापं काढण्यासाठी, कटआउट काढण्यासाठी अंगातली ताकद वापरू नका. भारत मातेची सेवा करायला वापरा. मिलिटरीत पोरग कोणाचं आहे? ज्याची आई दुसऱ्याच्या घरचे भांडे घासते, ज्याचा बाप दुसऱ्याच्या बागात झाडाला पाणी घालतो, त्याचाच पोरा देश सांभाळतो. मारामाऱ्या करायला आणि टपरी बारवायला
नवीन पद्धत आणली आता वाढदिवस साजरे करायचे. भंगार क्वालिटीची अवलाद. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजारचा पायात बूट. माझाटलं ते. बापानं द्यायचे 100, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको. त्याचं 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 तो पहिल्यापासून तसाच आहे. कोण? त्याला मी 9वी पासून पाहते. मी म्हणून राहिले, नाही तर दुसरी राहिली नसती. तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती. आणि मग आता याने वाढदिवस साजरे करायचे कुठं माहिती का? 90 प्यायच्या, धाब्याच्या पुढं केक ठेवायचा, हायवेला डांबरीवर. त्या केकवर सामुदायिक मुतायचं 2-4 जणांनी. तो केक आणि मूत एकत्र करायचा आणि तो एकमेकाचा मूत आणि प्रसाद म्हणून खायचा. आणि मग पेले एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायचा. ए दत्त्या, ए भिक्या, ए किसन्या. खरंय का खोटंय? खरंय. आपले भक्त खोटे बोलत नाही. सांगा हे खरंय का खोटंय? मग वाटोळं याच्यामुळंच झालं. पुरींचा हेच झालं. रविवारी पोरगी शाळेत जाती. हा क्लास भरतो कुठं बो हायवेला? पोरीनं 2-3 वर्ष थांबा, तुमच्या बापाच्या दारात अशी रांग लागणार आहे. रांग. मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहायला पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय उपयोग? एक अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं? सेवा करायला वापरा, वृक्षारोपण करायला वापरा, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरा, चांगल्या गोष्टीसाठी वापरा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा कुठेही घालू नका. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायचे. आता यांनी सुरू केले फेटे. आता तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो नऊवार. पुरी घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्यान आवळी तर मुंडके आम्ही. मूर्खावासारखं वागायचं कसं आहे? चांगले बसून लोक जेवत होते खाली. ऊत आलाय ह्या नालायकांना उभ्यानं जेवण. आणि ते वरहड नालायक ताटली हातात घेत भात. पान एकाला भातच सापडा नाही, ते ताटलीच घेऊन घरी गेला. मग चांगले गोल गुलाबजांबू होते. आता गुलाबजांबू कसं झालाय? लांबकोळा. आता गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडीत. मिळाला म्हातारा. चांगले बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, केले एकत्र. राजा राणी. राजा एवढा, राजा एवढा, राणी. राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. नामदेवराय म्हणतात, मी काकडा केला पण कसा? देह जावाथी वारा हो, 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 देह जावाथी वारा हो,
अतवारा हो पांडुरंगी दृढ भाव देह जाऊ अतवारा हो पांडुरंगी दृढ भाव 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 चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा हो चरणन सोडी सर्वथा चरणन सोडी सर्वथा पांडुरंगी दृढ भाव 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 चरण सोडी सर्वथा चरण सोडी सर्वथा चरण सोडी आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरा त्या दिवस निघा त्या उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणवाला प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवे 12व्या अध्यायात मोक्ष देऊन उदार होय की काशी शरीर ते ठाई वेच की जे म्हणले काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे. मी काशी केली. मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रसा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रसा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्या सगळ्या महाराजांची भाषा आहे. वारा नशी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मंगाचा. एका शिबिजीला दीड तास देव चोळून काय करतो. एकानं देव चोळले कुत्रं आलं त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला. काय ए त्याचं काय गडी देखणालाही पण गडी नाही. काय करते त्याला गडी देखणालाही कोणालाही वाटतं त्याचा किस घ्यावा पण गडी नाही ना. माहिका यादी आता यादी नीट ऐका. आता यादी नीट ऐका. साबरीचं वन लावून फायदा नाही. साबरीचं वन लावून फायदा नाही. नपुसक पुरुष फायद्याचा नाही. उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही. शिळीच्या गळ्याचं सड फायद्याचं नाही. चित्त नसणारा परमार्थ फायद्याचा नाही. पुन्हा ऐका 4 वाक्य. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही. शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही. लहान पोराचं मन कधी स्थिर नाही. आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3. जेवढं घुसेल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती पोहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या घरात पापाचा पैसा आहे सुपडा साप सुख करता नरवे फोवे मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही. काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला झालेत नाही. 3 सख्या बहिणी केल्या 3ही फेल गेल्या नाही जमलं. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली. 2 लाख 2.5 लाख मागचं लॉक 9 लाख.
हो काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. अवलाद जाईना ते भेटाता कवर. उलट्या पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले, आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा. दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली. काय डीजे लावायची गरज आहे. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे. जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. चांद के बाद आई सवेरा, दिखना है हर दिन नया सवेरा. पाव फूला से, पाव फूला से, पाव फूला से रखने से पहले अगले कांटों पे चलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आज पहिलं जग शून्य होतं. 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा, आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे. ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे. हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल. परस्पर घडेल प्रीती जेत. आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. बस. आणि असा माणूस तयार करायचा ठरवला. आणि कसा झाला तयार आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. हा,
आता माणूस तयार करायचं ठरवलं. मग आता स्त्री पुरुष एकत्र आले. आता बारीक काय काय एज्युकेटेड लोक, श्री संघ महाराज मंडळी सगळं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे बा माझा पोरगा नालायक का निघला, नालायक का निघला, नालायक का निघला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात आहे. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत, 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोणाला सांगा. मा पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर आहे का. आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे माझा मुलगा असा का निघाला, मी तर भजन करतो बा, महापौर वाईट का निघलं. त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य, 4 खाणी तयार झाल्या. माणूस तयार करायचं, माणूस तयार करायचं ठरलं. अजून तयार झालाय का नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची. आयुष्य किती द्यायचं, इन मीन 100 मध्ये 50 गेले झोपेत. किती राहिले 50 मध्ये 3 टप्पे, बालपण, तरुणपण, म्हातारपण. लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात, तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात, आणि म्हातारपण गेलं खाटा उताना पडण्यात. मेला ना मॅ काय केलं म्या, काय केलं नाही तो बस. आणि माणूस तयार करायचा ठरला. कसा तयार झाला ऐका. आता स्त्री पुरुष संघ झाला.